दुधी भोपळा म्हणायला कितीही जरी पौष्टिक असला तरी दुधी भोपळ्याची भाजी केली असं म्हटलं की घरच्यांची नाकं मुरडली जातात. तर आज मी दुधी भोपळ्याचा असा एकदम हेल्दी, पौष्टिक आणि खूप जास्त चविष्ट असा पदार्थ घेऊन आलेली आहे मंडळी, की कोणीच खायला नाही म्हणणार नाही. मुलं तर ही रेसिपी एकदा करून बघा, तुम्हाला सारखं सारखं बनवायला लावतील हे नक्की. हे थालीपीठ खूप जास्त पौष्टिक बनतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही डब्याला, ब्रेकफास्टला, नाश्त्याला बनवू शकता. त्यासोबतच आजचं हे जे थालीपीठ आहे ना मंडळी, आपण आज कापडावरती थापून बनवणार नाही आहोत. तर सकाळच्या गडबडीमध्ये कापडावरती थालीपीठ थापण्याच्या प्रोसेसमध्ये बराच वेळ जातो. तर त्यासाठी एक सोपी अशी ट्रिकसुद्धा मी घेऊन आलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, भरपूर साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर सगळ्यात अगोदर मिक्सरचं एक छोटंसं भांडं घेतलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला एक बेसिक असं वाटण करून घ्यायचं आहे. वाटण्यासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, भरपूर अशी म्हणजे मुठभर कोथिंबीर, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, त्यासोबतच 1 टीस्पून मी इथं जिरं घेतलेलं आहे. पाणी न घालताच आपल्याला याची थोडीशी जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे. पेस्ट करायची नाही किंवा याच्यामध्ये पाणीसुद्धा घालायचं नाही. त्यानंतर मी इथे कोवळा असा दुधी घेतलेला आहे. आता दुधीच्या वरचा देठाचा भाग आणि खालचा टोकाचा भाग जो असतो मुळाकडचा, तो सुद्धा मी काढून घेतलेला आहे. आता हा जो दुधी आहे तो मार्केटमधून किंवा बाजारातून आणताना खूप जास्त मोठा असा दुधी आणायचा नाही. कोवळा घ्यायचा, थोडासा पातळ असा, जसं आपलं दोडके वगैरे आपण निवडून घेतो त्याच पद्धतीचा, म्हणजे हा कडू लागत नाही आणि कोवळ्या ज्या दुधीची चव असते ती या थालीपीठामध्ये खूप जास्त मस्त येते. आणि दुधी घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा, वरची जी साल आहे ती काढून घ्यायची. त्यानंतर आपण दुधी भोपळ्याचा इथे किसणीवरती किस करून घेणार आहोत. आता जो दुधी भोपळा आपण घेतला आहे, कोवळा घेतला आहे, मार्केटमधून आणल्यानंतर दुधी भोपळ्याची एक थोडीशी चकती खाऊन बघा. कडू जर दुधी भोपळा लागला तर तो खाण्यायोग्य म्हणजे एडिबल नसतो, तो टाकून द्यायचा आहे. त्याचा कुठल्याही पदार्थामध्ये वापर करायचा नाही आहे. पण हा जो दुधी आहे एकदम मस्त गोड असा आहे. आता किससुद्धा पाडून तयार आहे. जवळपास एक वाटी भरून इथे हा भोपळ्याचा किस मी काढून घेतला. याच्यामधलं जे पाणी आहे ते पिळून काढायचं नाही आहे. पाणी अजिबात मी पिळून घेतलेलं नाही आहे. त्यानंतर आपण या भोपळ्याच्या किसामध्ये, म्हणजे 1 वाटी भोपळ्याचा किस होता, त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, त्यानंतर मी इथे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. हवं असल्यास 1 ते 2 चमचे तुम्ही इथे रवा किंवा तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता. त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यासोबतच आपण जो हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा बेसिक असं वाटण करून घेतलं होतं ते घातलेलं आहे. त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे, चिरलेली कोथिंबीर घातली आहे. त्यासोबतच आपण इथे आता पाव चमचा हळद घालणार आहोत आणि 1 ते 1.5 टीस्पून मी इथे लाल मिरची पावडर घालते आहे. लाल तिखट खूप जास्त घालायचं नाही, कारण हिरवी मिरची आपण आधीच घातलेली आहे. त्यासोबतच 3 चमचे मी इथे पांढरे तीळसुद्धा घातलेले आहेत. आता थालीपीठांचं जे पीठ आहे ते छान येण्यासाठी किंवा थालीपीठ खाल्ल्यानंतर घशामध्ये न अडकण्यासाठी याच्यामध्ये 2 चमचे तेल आवर्जून घालायचं, म्हणजे बऱ्याचदा घशामध्ये जे थालीपीठ आहे ते आपले अडकत नाहीत, मस्त सॉफ्ट तयार होतात पराठ्यासारखे. त्यानंतर आता दुधी भोपळ्यामध्येच बरंचसं पाणी असतं, म्हणून मी आधीच हाताने दुधी भोपळ्यामध्येच पीठ मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर गरज वाटेल तसं आपण याच्यामध्ये 2-2 चमचे पाणी मिक्स करणार आहोत. हे थालीपीठाचं पीठ मळण्यासाठी खूप जास्त पाणी अजिबात लागत नाही. व्हिडिओमध्ये ज्या कन्सिस्टन्सीचं पीठ दाखवलं आहे त्या पद्धतीचं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की आजचं थालीपीठ आपण कापडावरती अजिबात थापणार नाही आहोत. तर काय करायचं, एक आपली पिठाची जी चाळणी असते, आपण पीठ ज्याने चाळून घेतो पोळी चपातीचं रोजचं, ती घ्यायची आहे आणि ती अशा पद्धतीने उलटी करून त्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे. म्हणजे ही जी जाळी आहे, तार आहे, ती पूर्णपणे ओली झाली पाहिजे. पाण्याचा हात अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे. त्यानंतर थालीपीठासाठी आपण हातावरती पीठ घेऊया. हात ओला करून घ्यायचा, म्हणजे थालीपीठाचं जे पीठ आहे आपल्या हाताला चिकटत नाही. कारण बऱ्याचदा काय होतं ना, थालीपीठ करायचं म्हटलं की सकाळी सकाळी त्या पोळपाटावरती आधी ओला कापड, कॉटनचा कापड अंतरा, त्यानंतर त्यावरती थालीपीठ थापायचं, किंवा नवीन जी मंडळी असते त्यांचा गोंधळ होतो, खूप जास्त पसारा होतो. तर तसं होऊ नये म्हणून ही जी पद्धत आहे आजची, ती एकदा नक्की वापरून बघा. मस्त ट्रिक आहे. खाली एक ताट घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पाणी वगैरे खाली ताटामध्येच पडतं आणि अशा पद्धतीने जितकं पातळ हवं असेल तशा पद्धतीने तुम्हाला हलक्या हाताने हे जे थालीपीठ आहे ते थापून घ्यायचं आहे. खूप जास्त सोपी पद्धत आहे. मी आता बऱ्याचदा थालीपीठ करते तर याच पद्धतीने करते, कारण याला जास्त वेळसुद्धा लागत नाही. कापड ओला करा किंवा कापड लगेचच तव्यावरती ठेवा असंही होत नाही. या पद्धतीने आपण तव्यावरती थालीपीठ एकदम सोप्या पद्धतीने उलटू शकतो, कारण नवीन मंडळीला ते थोडंसं अवघड जाऊ शकतं. थालीपीठ थापल्यानंतर त्यावरती थोडीशी कलंजी आणि सफेद तीळसुद्धा घातलेले आहेत. आता गरमागरम तव्यावरती आपण हे जे दुधी भोपळ्याचं थालीपीठ आहे ते मस्तपैकी खरपूस असं शेकून घेणार आहोत. तर आता
तव्यावरती घालण्याची जी पद्धत आहे ती बघा किती सोपी आहे. तव्यावरती चाळणी अशा पद्धतीने उलटी करायची, आतमध्ये एकदम थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आणि हाताने अशा पद्धतीने अलगद चाळणी उचलून घेतली की थालीपीठ अलगद सुटल्या जातं आणि मस्त आपलं हे पातळ असं थालीपीठ तयार होतं. तर आहे ना एकदम सोपी पद्धत मंडळी. आणि आजपर्यंत यूट्यूबवरती ही पद्धत कोणीच दाखवलेली नाही आहे, शेअर केलेली नाही आहे. तर खरं सांगा, हे तुम्हाला आधी माहीत होतं का की आज माझ्याकडून तुम्हाला हे कळतं आहे? तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही ट्रिक कशी वाटली ते सुद्धा सांगा. आणि नक्की एकदा ही ट्राय पण करून बघा, म्हणजे तुम्ही सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेससुद्धा पटापट मुलांना डब्याला, ब्रेकफास्टला, नाश्त्याला किंवा मग संध्याकाळी आजकाल काय होतं, बऱ्याचदा भाजी पोळी खाण्याचा कंटाळा येतो, तेव्हासुद्धा अशा पद्धतीचे गरमागरम थालीपीठ तुम्ही कढीबरोबर किंवा मस्त थंडगार अशा दह्याबरोबर खाऊ शकता. टोमॅटो केचप असेल, ह्याच्याबरोबर कुठलीही वेगळी अशी चटणी करायची सुद्धा गरज पडत नाही. तर मस्त गरमागरम असं थालीपीठ दोन्ही बाजूंनी खरपूस असं शेकून तयार झालेलं आहे. ह्याच्यावरती मस्त तुम्ही तूप लावून खा किंवा बटरचा एखादा तुकडा जरी फिरवून खाल्लं ना नुसतं जरी, सुद्धा एकदम जबरदस्त असा नाश्ता होतो आणि भरपेटसुद्धा आहे. मुलांना डब्याला जरी दिलं ना तुम्ही, दुपारपर्यंतसुद्धा अगदी मौसूत असे आपले हे थालीपीठ राहतात, अजिबात वातड होत नाही. तर दोन्हीही थालीपीठ मी अशाच पद्धतीने तयार करून घेतले, त्यावरती मस्त असं भरपूर बटर घातलं आहे. तर आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी मनापासून आवडली असेल, ही ट्रिकसुद्धा आवडली असेल. तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की थालीपीठ कसे वाटले, थालीपीठ थापण्याची जी सोपी पद्धत आहे किंवा ट्रिक म्हणू शकता तुम्ही, ती कशी वाटली ते सुद्धा सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. आणि रेसिपी जर आवडली असेल ना, तर रेसिपीला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.